व्हिडिओमध्ये आपण जे टॉपिक पाहिले ते म्हणजे क्रेडिट पाहिले. आपण सब्जेक्टचं क्रेडिट काय असतं ते क्रेडिट आपण सेकंड पार्ट मध्ये पाहिले. परत कोर्स टायटल म्हणजे काय, नेमकं कोर्स टायटल म्हणजे काय असतं ते कोर्स टायटल म्हणजे काय हे आपण सेकंड पार्ट मध्ये पाहिलंय. आणि कोर्स नंबर म्हणजे काय ते मी तुम्हाला समजून दिले. कोर्स नंबर म्हणजे नेमकं काय असतं. तर हे तिन्ही टॉपिक आपण सेकंड पार्ट मध्ये घेतले. तर ज्यांनी बघितले नसतील त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला जाऊन सेकंड पार्टचा व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला हे सर्व टॉपिक दिसतील. क्रेडिट, कोर्स टायटल आणि कोर्स नंबर हे तिन्ही टॉपिक तुम्हाला सेकंड पार्ट मध्ये पाहायला मिळतील. तर आजचा ऍग्रिकल्चर अकॅडमीमध्ये अॅग्रो अकॅडमीमध्ये मी थर्ड टॉपिक घेऊन आलोय, थर्ड पार्ट मध्ये घेऊन आलोय. तो थर्ड पार्ट पण आपल्याला ऍग्रिकल्चर विषयीचाच असेल आणि खूप महत्वाचा असेल. तर ऍग्रिकल्चरची जी डिग्री करते त्यांच्या मुलांसाठी, त्या मुलांसाठी मी खास घेऊन आलोय, स्टुडंटसाठी खास घेऊन आलोय अॅग्रो अकॅडमी. तर याच्यामध्ये आपल्याला थर्ड टॉपिक जो आहे त्याच्यामध्ये आपण बेसिक पाहणार आहे की नेमकं ऍग्रिकल्चर म्हणजे काय. ऍग्रिकल्चर शिकतानाच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत, ज्या पूर्ण डिग्रीमध्ये आपल्याला कामात पडणार आहेत आणि पूर्ण ऍग्रिकल्चर मध्ये कामात पडणार आहेत, त्या बेसिक गोष्टी काय आहेत नेमक्या ऍग्रिकल्चरसाठी. तर ऍग्रिकल्चर म्हटलं म्हणजे त्याच्यामध्ये क्रॉप्स आले. त्याच्यामध्ये घ्यायचं झालं तर ऍग्रिकल्चर म्हटलं म्हणजे कल्टिवेशन्स आले. कल्टिवेशन्स ऍग्रिकल्चर कशा प्रकारे पिकांची वाढ करायची, कशा प्रकारे पिकांना जपायचं, त्यांची काळजी कशी घ्यायची, त्यांना म्हणजे त्यांचं उत्पादन कशा प्रकारे जास्तीत जास्त काढायचं, त्यांची क्वालिटी कशी मिळवायची, क्वांटिटीमध्ये जास्त उत्पादन कसं मिळवायचं, जमिनीची सुपीकता कशी टिकून ठेवायची, त्यासाठी ज्या काही बेसिक गोष्टी लागतात ना ऍग्रिकल्चरची निगडीत, त्या मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर ऍग्रिकल्चर शिकायचं म्हटलं की ह्या गोष्टी तुम्हाला येणार म्हणजे येणारच. ह्या गोष्टी जर तुमच्या परफेक्ट लक्षात असल्या, परफेक्ट तुम्हाला माहिती असलं तर ऍग्रिकल्चरची डिग्री तुम्हाला कठीण जाणार नाही. तर ऍग्रिकल्चर मध्ये सांगायचं झालं तर पूर्ण डिग्रीमध्ये आपल्याला काम पडतंय ते ह्या गोष्टींचं की नेमकं ऍग्रिकल्चरसाठी, ऍग्रिकल्चरच्या क्रॉप्ससाठी, कल्टिवेशनसाठी कुठल्या बेसिक गोष्टी महत्वाच्या आहेत. तर आज आपण टॉपिक कुठले पाहणार आहे, तर बेसिक गोष्टी कुठल्या लागणार आहेत आपल्याला कल्टिवेशनसाठी, ऍग्रिकल्चरसाठी. तर त्या बेसिक गोष्टी अशा की ऍग्रिकल्चर म्हणजे कुठलं पण पीक घेताना आधी कुठली तयारी करायची, कुठलं पण पीक असो आधी कशा प्रकारे तयारी करायची, सुरुवात कशा प्रकारे करायची, सुरुवातीपासून कशा प्रकारे मॅनेजमेंट करायचं ते मी तुम्हाला ते आज सांगणार आहे. तर त्यामध्ये आज आपण टॉपिक बघणार आहे सॉइल. सॉइल नेमकी कशा प्रकारची लागती, त्याच्यानंतर सोईंग कशा प्रकारे करायचं, त्याच्यानंतर फर्टिलायझर्स अँड मॅन्युअर्स यांना अप्लाय कसं करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे यामध्ये. परत जमिनीची जी सुपीकता असते ती कशी वाढवायची, काय वापरायचं त्याच्यामध्ये, कुठल्या प्रकारचे मॅन्युअर वापरायचे, हा टॉपिक आपण आज घेणार आहे. परत त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे केमिकल्स वापरायचे, कुठल्या प्रकारचे फर्टिलायझर्स वापरायचे की जेणेकरून आपल्या पिकाची सुपीकता वाढेल, पिकांना म्हणजे त्याचं मॅनेजमेंट होईल, आपल्या पिकांची आपल्याला क्वालिटी घेता येईल, क्वांटिटीमध्ये उत्पादन घेता येईल, क्वालिटीमध्ये उत्पादन घेता येईल, ते आपण इथं पाहणार आहे. आणि परत जी बेसिक गोष्ट आहे ना ती म्हणजे पीक आल्यानंतरची त्याचं स्टोरेज कशा प्रकारे करायचं आणि त्याचं आधी स्टोरेजच्या आधी हार्वेस्टिंग कशा प्रकारे करायची आणि त्याच्यानंतर स्टोरेज कसं करायचं. तर आजच्या टॉपिक मध्ये आपण फक्त पाहणार आहे सोईंग आणि फर्टिलायझर्स अँड मॅन्युअर्स, आणि ह्या तीन गोष्टी आपण पाहणार आहे. तर आधी सॉइलचं म्हणायचं झालं तर कुठली पण म्हणजे हे म्हटलं कुठला पण एरिया म्हटला तर त्या एरियाशी निगडीत कृषी विज्ञान केंद्र असतं, त्याला की आपण केव्हीके असं म्हणतो, कृषी विज्ञान केंद्र. आणि तिथंच आपल्याला सॉइलची टेस्टिंग करून मिळते. सॉइल कशा प्रकारे लागते, कुठल्या पिकाला कशी सॉइल पाहिजे, काय पाहिजे की जेणेकरून आपलं पीक जास्त येईल, उत्पादन जास्त येईल. त्यामुळे आधी आपल्याला कधी पण कुठलं पण पीक घेताना आपला जो एरिया आहे की ज्यामध्ये आपण उत्पादन काढतोय, ज्यामध्ये आपण पीक घेतोय, आधी त्या एरियाची म्हणजे त्या एरियामधल्या सॉइलची टेस्टिंग व्हायला पाहिजे की ही नेमकी सॉइल कशा प्रकारची आहे, ऍसिडिक आहे का बेसिक आहे का न्यूट्रल आहे का कशी आहे. काही पिकांना ऍसिडिक सॉइल हवी असती तर काही पिकांना बेसिक सॉइल हवी असती तर काहींना न्यूट्रल सॉइल हवी असती. तर नेमकं बेसिक, ऍसिडिक, न्यूट्रल हे काय आहे तर ते मी तुम्हाला सांगणार आहे की नेमकं काय असतं. की सॉइलचा एक पीएच असतो, तो पीएच रेंज करतो 0 to 14. पीएच
आणि त्याला कुठलं म्हणजे युनिट वगैरे काही नसतं, पीएच असतो सॉइलचा, तो 0 to 14 मध्ये हे करतो, 0 to 14 मध्ये असतो पीएच. तर नेमका आता 0 to 14 मध्ये 3 गोष्टी आपल्याला येतात, बेसिक, ऍसिडिक आणि न्यूट्रल. तर नेमकं काय आहे हे 3 गोष्टी ते मी सांगणार आहे. जर सॉइलची टेस्टिंग केल्यानंतर सॉइलचा पीएच जर हा 7 पेक्षा कमी येत असेल, म्हणजे 0 to 7 पेक्षा जर कमी येत असेल, तर ती सॉइल झाली ऍसिडिक सॉइल. त्याला आपण ऍसिडिक सॉइल म्हणणार. 0 to 7 याच्यामध्ये जी सॉइल लाय करते ना त्याला ऍसिडिक सॉइल म्हणतात. आणि जी सॉइल 7 to 14 म्हणजे अबाव 7 लाय करते ना, ज्याचा पीएच आपण टेस्ट केल्यानंतर ज्या सॉइलचा पीएच 7 च्या वरती आला, 7 to 14 याच्यामध्ये आला, ती सॉइल बेसिक सॉइल आहे. ही बेसिक सॉइल झाली. आणि न्यूट्रल सॉइल म्हणजे काय, ज्याचा पीएच 7 आहे ती झाली न्यूट्रल सॉइल. ज्याचा म्हणजे 7 च्या खाली पण नाही आहे, 7 च्या वरती पण नाही आहे, 7 आहे, ती झाली न्यूट्रल सॉइल. तर ह्या 3 गोष्टी असतात सॉइलच्या संबंधित, की त्याच्यावरनं आपल्याला कळतं ही सॉइल नेमकी ऍसिडिक आहे का बेसिक आहे का न्यूट्रल आहे. तर ह्या झाल्या पीएच विषयीच्या गोष्टी. आणि हा पीएच केव्हा कळणार आपल्याला, जेव्हा आपण सॉइलचं टेस्टिंग करणार ना तेव्हा हा पीएच आपल्याला लक्षात येईल. त्यामुळं सॉइलची टेस्टिंग करणं गरजेचं आहे, कारण कुठल्या पिकाला कशी सॉइल लागती, काय लागती हे पूर्ण ठरलेलं आहे, की त्या सॉइल मधनं त्याला सुपीकता मिळेल, ज्या सॉइल मधनं ते पिकाचं उत्पादन आपल्याला जास्त घेता येईल. जर ऍसिडिक सॉइल लागत असेल तर ऍसिडिक सॉइल असणं गरजेचं आहे त्या पिकासाठी. नाहीतर आपल्याला फर्टिलायझर्स केमिकल वापरून त्या सॉइलला तशा प्रकारे बनवावं लागेल, तेव्हा कुठं जे पीक आपल्याला घ्यायचंय, जे पीक ऍसिडिक सॉइल मध्ये वाढतं ते पीक आपल्याला मिळेल. नाहीतर आपल्याला एखादं पीक असलं की त्याला असल्या प्रकारची ऍसिडिक सॉइल हवी आहे, ज्याला वेल ड्रेन सॉइल हवी आहे, वेल फर्टाईल सॉइल हवी आहे, अशी जर पीक असलं एखादं आणि त्याला जर आपण काहीच त्याच्यामध्ये मॅनेजमेंट केलं नाही सॉइलचं वगैरे, जशी सॉइल आहे तशीच ठेवली तर ते पीक येणार नाही, त्याचं उत्पादन होणार नाही, त्या पिकाची आपल्याला क्वालिटी मिळणार नाही, काहीच नाही, क्वांटिटी पण मिळणार नाही, मुळात ते पीकच येणार नाही. तर अशा प्रकारे असतं. म्हणजे कुठलं पण पीक घेताना ह्या सर्व बेसिक गोष्टी आपल्याला कराव्या लागतात, तेव्हा कुठं आपलं पीक हे आपल्याला जसं पाहिजे तसं मिळतं. तर सॉइलचं म्हणायचं झालं तर आधी सॉइल मी सांगितले तुम्हाला, सॉइल सॅम्पल घेऊन जायचे. तर सॉइल सॅम्पलिंग करताना नेमकं काय आहे, प्रॅक्टिकल मध्ये पण आहे, ऍग्रिकल्चरच्या डिग्रीमध्ये सॉइल सॅम्पलिंग नेमकं कसं करायचं. 1 हेक्टरचा एरिया आहे, 1 हेक्टरचा जर एरिया असेल ना, तर असं नाहीये ना की प्रत्येक ठिकाणची सॉइल ही सेमच असेल. तर नेमकं सॉइल टेस्टिंग करताना काय करायचं, सॅम्पलिंग कसं करायचं, सॅम्पलिंग कलेक्ट कसं करायचं, त्या जो 1 हेक्टरचा एरिया आहे ना त्याच्या आजूबाजूची सर्व सॉइल 4 कोपऱ्यांवरची 4 सॅम्पल घ्यायचे आणि ते 4 सॅम्पल टेस्ट करून आणायचे. त्यावरनं नेमकं आपल्याला कळेल की या एरिया मधली सॉइल नेमकी कशा प्रकारची आहे. तर ते झालं एक म्हणजे प्रॅक्टिकली झालं की सॉइलची टेस्टिंग करून आणणे. तर बाकी नंतर त्याच्यानंतर काय करायचं, सॉइल एकदा कळाली आपल्याला कशा प्रकारची सॉइल या पिकाला लागते आणि आपली सॉइल कशी आहे, तर त्याच्यानंतर आपण ती सॉइल वेल ड्रेन म्हणजे आधी त्याची नांगरणी करायची, सर्व एरियाची नांगरणी करून टाकायची. त्यामध्ये जे काही म्हणजे आधीच्या पिकाचे जे काही मटेरियल असेल, वेस्ट मटेरियल असेल ते कलेक्ट करायचं, ते कलेक्ट करून काढून टाकायचं. त्याच्यानंतर पूर्ण सॉइल ही जर आपल्याला एखाद्या पिकासाठी आधीच जर फर्टिलायझर वगैरे लागत असेल तर आधी खत टाकायचं टबमध्ये, फर्टिलायझरचं हे करायचं, फर्टिलायझर मॅनेजमेंट करायचं. नंतर त्या सॉइलला वेल ड्रेन करून ती सॉइल ड्राय होऊ द्यायची काही दिवस. ड्राय झाल्यानंतर त्या सॉइलला काय कमी आहे त्या सॉइल मध्ये, जेव्हा आपण टेस्ट करून आणलेली असेल त्या सॉइल मध्ये नेमकं कशाची कमी आहे त्या गोष्टी ऍड करायच्या की ज्या आपल्या पिकाला लागणार आहे. नंतर त्यामध्ये ती सॉइल जी आपली तयार होणार ना ती त्या पिकासाठी उपयुक्त असणार, ती त्या पिकासाठी योग्य असणार, ती सॉइल आपल्याला त्या पिकासाठी योग्य असणार. तर हे झालं आपलं सॉइलच्या विषयीचं, हे सॉइल विषयीचं. तर ऍग्रिकल्चरची डिग्री तुम्ही शिकत असताना तेव्हा तुम्हाला एक स्पेशल सब्जेक्ट असतो, तो म्हणजे सॉइल सायन्स, जो की सर्वात हार्ड जातो, खूप मुलांना हार्ड जातो, सॉइल सायन्स. तर या सॉइल सायन्सचं नेमकं काय असतं ते पण सांगणार आहे आज. फक्त ज्या ऍग्रिकल्चरच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ना, काय लागतं नेमकं ऍग्रिकल्चरला ते सांगतोय. एक सब्जेक्ट, प्रत्येक सब्जेक्ट आपण घेणार आहे. तर नेमकं काय असतं, आता सॉइलचं जर झालंय, सॉइल झाली,
नेमका आता नंतर येतं सोईंग. सोईंग कशा प्रकारे करायची क्रॉपची, तर सोईंग करताना केव्हा पण लक्षात ठेवायचं, सोईंगचा जो एक हे असतो ना, टायमिंग असतो त्याचा, केव्हा पण केलं तर ते पीक येत नाही, केव्हा पण सोईंग केली तर ते पीक येत नाही. प्रत्येक पिकाचा हा सीझन ठरलेला असतो, सोईंग सीझन ठरलेला असतो. कुठल्या याच्यामध्ये त्याची सोईंग करायची, कुठल्या याच्यामध्ये त्याचं हे घ्यायचं, उत्पादन घ्यायचं, त्याचा एक टायमिंग ठरलेला असतो. बहुतांश पिकांचं म्हणजे 3 हंगाम म्हटले जातात आपल्या याच्यात, 3 सीझन म्हटले जातात, खरीप, रब्बी आणि एक म्हणजे समर. हे 3 आपल्या याच्यामध्ये हे आहेत म्हणजे हंगाम आहेत. या 3 याच्यामध्ये पीक घेतले जातात. तर नेमकं सोईंग कुठल्या याच्यामध्ये करायची हे पण ठरलेलं असतं. आणि सोईंग करताना कुठल्या काळजी घ्यायच्या, बेसिक काळजी कुठल्या घ्यायच्या, सोईंग करताना नेमका एका हेक्टरसाठी किती सीड रेट आहे, एका हेक्टरला आपल्याला किती सीड लागणार आहे, याचं सर्व मॅनेजमेंट करावं. म्हणजे कसं होईल, जेणेकरून की आपली सुद्धा खर्चाची बचत होईल. की आपल्याला आधी सर्व माहिती असलं की एका हेक्टरला आपल्याला किती लागणार आहे, तर आपण नेमकं तेवढंच बियाणं वगैरे सीड्स घेऊन येऊ. नाहीतर नंतर आणल्यानंतर पॅक आणल्यानंतर ते परत होत नसतं. त्याच्यामुळे सीड रेट जाणून घेणं पण खूप महत्वाचं आहे. एका हेक्टरला या पिकासाठी किती सीड रेट लागेल, किती सीड लागतील, ते खूप महत्वाचं आहे. त्यामुळं कधी पण सोईंग करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि सोईंग सीझन लक्षात ठेवायचं. काही पिकं कसे असतात ते आपल्याला चालू पावसात त्याची सोईंग करावी लागते, चालू पावसात. तर ते चालू पावसात जर केलेत ना तरच त्यांचं पीक येतं. काही जे असतं ते काही असतात ते आपल्याला पाऊस नसला किंवा काही असलं तरी वातावरण पाहून, आजूबाजूचं वातावरण पाहून, नेमकं अंदाज घेऊन किंवा हवामान खात्याचे अंदाज घेऊन, वेदर चेक करून आपल्याला त्याची सोईंग करावी लागते. नाहीतर सोईंग केली आणि त्याच्यावरती, आता ज्यांची इथं बागायती शेती आहे त्यांचा विषय वेगळा आहे, कारण त्यांच्याकडे पाण्याची अवेलेबल असतं, पाणी नेहमी अवेलेबल असतं. पण जे शेतकरी कोरडवाहू शेती करतात, ज्यांच्याकडे पाण्याची कमी आहे, पाणी नाहीये, ज्यांचं पिके नुसती वरच्या पाण्यावरती अवलंबून आहेत, त्यांना तर सर्व हे मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. कारण जर पिकच पाहायचे झाले तर जर आपण एखाद्या पिकाची सोईंग केली आणि त्याच्यावरती 8 ते 10 दिवस पाणीच नाही आलं तर ते पीक कसं निघणार आहे, पीक निघूच शकत नाही ना. त्यामुळे आधीच सर्व मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. आधीच हवामान खात्याचे अंदाज घेणं गरजेचं आहे. जे हवामान खात्याचे अंदाज निघतात ना ते पाहणं गरजेचं आहे आणि त्याला अनुसरून सोईंग करणं हे गरजेचं आहे. तर हा झाला आपला सोईंगचा टॉपिक. त्याच्यानंतर आपला 3rd टॉपिक येतो, तो म्हणजे मॅन्युअर अँड फर्टिलायझर्स. तर मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स म्हणजे नेमकं काय? मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स म्हणजे असं की those substance who change or improve, change म्हटल्यापेक्षा improve the quality of soil, quality of crops, quality of soils, की जे असे पदार्थ की जे आपल्या सॉइलची जी सुपीकता आहे ते वाढवतात, तिला इम्प्रूव्ह करतात, पिकांचे जे ग्रो होतात, पीक जे ग्रो होतात त्याला इम्प्रूव्ह करतं, म्हणजे आणखी त्याला चांगल्या प्रकारे त्या सॉइलला इम्प्रूव्ह करून त्या पिकांपर्यंत ते पोहोचवले जातात, वेगवेगळे न्यूट्रिएंट पोहोचवले जातात. फर्टिलायझर्स मॅन्युअर्स म्हणजे काय? फर्टिलायझर्स मॅन्युअर्स म्हणजे हे फक्त नाव झाले, ते नेमकं काय असतं? फर्टिलायझर मॅन्युअर म्हणजे वेगवेगळे न्यूट्रिएंट, ते वेगवेगळे न्यूट्रिएंट आपल्याला सॉइलला टाकावे लागतात. त्यावेळेस ते कुठं सॉइल पासनं पिकांपर्यंत पोहोचतात आणि पीक आपलं ग्रो होतं आणि आपल्याला क्वांटिटीचं उत्पादन देतं. त्याला आपण फर्टिलायझर्स अँड मॅन्युअर्स म्हणतो. आणि फर्टिलायझर्स अँड मॅन्युअर्स हे नेमकं काय झालंय, आजकाल केमिकलचा वापर खूप वाढलाय, केमिकलचा. त्यामुळे जमिनीची सुपीकता ही खूप कमी झाली आहे. जमिनीची सुपीकता कमी झाल्यामुळं पिकांची जी क्वालिटी आहे, क्वांटिटी आहे, ती घसरली आहे, खूप घसरली आहे. त्यामुळे आता सध्याला काय चालू आहे, सेंद्रिय खतांचा खूप वापर चालू आहे. सेंद्रिय शेतीचा खूप म्हणजे वाव आहे सेंद्रिय शेतीला. कारण सेंद्रिय शेतीची जी क्वालिटी असते ना, क्वांटिटी जरी कमी असते तरी त्याची जी क्वालिटी असते ना ती क्वालिटी बेस्ड असते. पण आजकाल कसं झालंय, आजकाल पॉप्युलेशनच्या हिशोबाने आपल्याला क्वालिटीपेक्षा क्वांटिटीकडे लक्ष दिले जाते, की क्वांटिटी कशा प्रकारे जास्त काढल्या जाईल उत्पादन, त्याच्याकडे लक्ष दिलं जाते. त्यामुळे आपल्याला मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स याचा यूज करावा लागतोय, की जेणेकरून आपली पिकाची जी क्वांटिटी आहे ना ती क्वांटिटी वाढेल आणि क्वालिटी पण मेंटेन राहील. यामुळे मॅन्युअर्स अँड फर्टिलायझरचा यूज केला जातोय. इथं वेगवेगळे मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स अवेलेबल असतात.
म्हणजे जेव्हा आपण एखादं कृषी केंद्र असतं ना, तिथं जाऊन आपण वेगवेगळे मॅन्युअल्स फर्टिलायझर्स यूज करू शकतो. म्हणजे फर्टिलायझर्स विकत घेऊन वेगवेगळ्या ब्रँडचे आहेत ते फर्टिलायझरचा स्प्रे करून, जमिनीवर मॅन्युअल्सचा स्प्रे करून, मॅन्युअल्स टाकून त्या जमिनीची सुपीकता वाढवू शकतो, पिकाची क्वालिटी वाढवू शकतो. ह्या खूप साऱ्या गोष्टी आपण करू शकतो. तर आपण ह्या 3 बेसिक गोष्टी पाहिल्या आज की नेमकं ऍग्रिकल्चरसाठी काय लागतं. ऍग्रिकल्चरसाठी सॉईल कशी आहे ही पाहणं खूप गरजेचं आहे. सोईंग कशा प्रकारे करायची, कुठल्या सीझन मध्ये करायची हे खूप गरजेचं आहे. आणि परत त्याला याच्यामध्ये किती प्रमाणात फर्टिलायझर्स आणि मॅन्युअरचा यूज करावा हे आपण आज पाहिले. तर ह्या 3 बेसिक गोष्टी आपण आजच्या पार्ट मध्ये पाहिल्या. तर ह्या नक्की तुम्हाला कळाल्या असतील की नेमकं बेसिक ऍग्रिकल्चरचं काय आहे, कशावर ऍग्रिकल्चर अवलंबून आहे, कशा प्रकारे ऍग्रिकल्चरची जी मेन गोष्ट आहे, जी अरेंजमेंट आहे, जी बेसिक अरेंजमेंट आहे ती कशा प्रकारे केली जाते, ह्या 3 गोष्टी. तर आजच्या पार्ट मध्ये इथंच थांबतोय. आपण सेकंडचा पार्ट येणार आहे ना आपला, तेव्हापासून आपण प्रत्येक क्रॉपचं कल्टिव्हेशन घेणार आहे. प्रत्येक क्रॉपचे कल्टिव्हेशन आपले इथून पुढे आता रेग्युलर सुरू राहणार आहे. प्रत्येक पार्ट मध्ये एक कल्टिव्हेशन राहणार आहे. प्रत्येक कल्टिव्हेशन हे खूप महत्वाचं आहे. एका क्रॉपचं आपण कल्टिव्हेशन घेणार आहे. त्यामुळे इथून पुढे जे आपले एपिसोड येत जातील, जे पार्ट येत जातील, पुढच्या एपिसोड पासून आपले रेग्युलर कल्टिव्हेशन सुरू होतील. त्यामुळे पुढचे पार्ट बघायला विसरू नका. नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा. नेक्स्ट पार्ट पासून आपले 4th पार्ट पासून कल्टिव्हेशन सुरू होतील. आणि कमेंट बॉक्स मध्ये काही डिफिकल्टी असल्यास त्या डिफिकल्टी टाका, तुम्हाला नक्की रिप्लाय केले जातील. सो थँक्यू. आजच्या पुरती इथेच थांबूया, उद्यापासून कल्टिव्हेशन घेऊया. थँक्यू.